पार्टिसिपेट करतात त्यांना पण आपण एक पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट आणि एक मुवमेंट द्यायला हवं. आपण त्या पद्धतीने जेवढे पार्टिसिपेट करतात त्या सगळ्यांना मुवमेंट देतो. आणि मग यावर्षी त्यांनी काय केलं की आपल्याला संस्थेला अजून 4 लाख रुपये टोटल त्याच्यामुळे आपल्याला 5 लाख रुपये मिळाले आपल्या संस्थेला. आपण 5 लाख रुपये एफडीमध्ये ठेवतो. त्याच्या वेळेला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही नुसते इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे जे करतात त्यांना नका, जे ओरिजिनल काम करतात त्यांना तुम्ही हे ही कल्पना खूप चांगली आहे. कारण कॉन्ट्रॅक्टर्स किंवा काम करून घेणारे असतात त्यांच्यापेक्षा फेलोशिप म्हणजे आजच्या घटनेत असं होतं की काम प्रत्यक्ष काम जे करतात त्यांचा रोल जास्त महत्त्वाचा होतो. माझा साईटवरचा आत्तापर्यंत अनुभव असा आहे की आम्ही लोकांना काही सांगून गेलो त्या माणसाला ते समजतच नाही पाहिजे की नक्की काय करायला पाहिजे की आपण हे करतोय म्हणजे त्याचं पुढं काय. जो आता गवंडी काम करणार असतो त्याला माल मारायची प्लास्टर करायची माहिती असते, त्याला वाटत प्लास्टरचं करते, पण ॲक्च्युअली तसं नाही आहे. प्लास्टरचं नाही आहे. ते माल घट्ट का पाहिजे किंवा हा कसा करायचा हे ज्यावेळी त्या काम करायला समजतं त्यावेळी ते काम करणं खूप सोपं होतं. मग त्यावेळेस सुपरविजन मार्क खूप कमी लागतं. हे जर कामगारांना जर माहिती असेल की नक्की आपल्याला काय करायचं कशाचे करायचं, फार मोठी रॉकेट टेक्नॉलॉजी नाही आहे, तर हे काम करणं खूप कमी खर्चात होईल. आणि त्या माणसाला माहिती असेल तर सहजपणे करून देईल की नाही मला हे करायचं आणि मी हे केलं. मग त्यावेळेस सुपरवायची गरजही लागणार नाही. त्यावेळी त्याला ती कन्सेप्ट डेव्हलप होईल. आणि त्यापेक्षा जे आवश्यक आहे जे काम करतात ज्यांना येतंय त्या कामगारांना त्या काम करणाऱ्याला आपण त्याचा सत्कार करणं किंवा त्याला अप्रिशिएट करणे जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे दुर्गम भागातली पाणी टंचाई आपल्याला कशी दूर करता येईल या विषयातून आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. ज्ञानप्रबोधिनीचं भोर वेल्हे तालुक्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम हे अनेक वर्ष चालत होतं. पण प्रत्यक्षात असं घडायला लागलं की ज्या भागात काम चालतंय त्यापेक्षा वेगळ्या भागामध्ये टँकर चालतात. आणि जेव्हा आपण शासनाची यादी बघतोय तेव्हा असं थोडंसं वाईट वाटायचं की जिथे टँकर चालतात तिथे आपण काहीच इनपुट्स देत नाही. मग त्या भागात प्रबोधिनीचा संपर्क खूप होताच. मी स्वतः 1995 ते 2004 पर्यंत 10 वर्ष वेल्ह्यात राहिला होतो. संपर्क भरपूर होता. मग लोकांशी बोलताना असं लक्षात आलं की इथे काहीतरी वेगळ्या प्रकारे करण्याची गरज आहे. वॉटरशेडला मर्यादा आहे कारण स्लोप सगळा हेवी आहे, सगळा सह्याद्रीचा पट्टा आहे. मग आपल्याला वेगळ्या पद्धतीने म्हणजे विहिरीवरती काम करायला लागेल, पाणी उपलब्ध असेल तर साठवणुकीची व्यवस्था करायला लागेल, जुन्या शासनाच्या नळपाणी योजना दुरुस्त करायला लागतील, वेळप्रसंगी नवीन करायला लागेल. आणि असं लोक सुचवतील ते विचारात घेऊन आणि मग त्याचं एक तांत्रिकदृष्ट्या व्हेरिफिकेशन करून आपण तिथे काम करूयात असं करते. या सगळ्याला सुरुवात 2012च्या सुमारास झाली. त्याच्यापूर्वीचं सगळं वॉटरशेडमधलं काम होतं. आणि मग त्याच्यातून जेव्हा आम्ही 2 कॉन्क्रीटच्या टाक्या बांधल्या खरं सुरुवातीला, मग लक्षात आलं की हे जरा सगळं मटेरियल नेणं त्याच्यात थोडं खर्चिक होतंय, सगळं काम आपल्याला डेलिगेट उभं करायला लागतंय. मग याच्यात ते स्वस्त पर्याय असू शकतो का. आणि त्या सगळ्या याच्यातून आम्हाला जलवर्धिनी संस्था, ट्रान्सलेसर, फेरोसिमेंट तंत्रज्ञान हे सगळ्याची माहिती होत गेली. तंत्रज्ञान जर आपण प्रत्यक्षात काम करणाऱ्याच्या हातामध्ये पोहोचवलं, मातृभाषेतून पोहोचवलं, तर इंडिपेंडेंटली ती सगळी व्यक्ती विचार करायला लागते आणि मग त्याच्या नंतरच्या प्रश्नांवरती सुद्धा उत्तर शोधू शकते. हा एक विश्वास या सगळ्यातून आपल्या लक्षात आला. आणि हे सगळं याच्यात श्रमदानाची जी जोड आहे हा सुद्धा भाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये लोक सगळं लिंबण्याचं जे काम आहे, प्रदीप तर गेला टाकी करायला की तो टाकी करूनच येतो, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य तो गावात पूर्ण तिथे आठवड्यावर राहतो. आणि हा सुद्धा भाग खूप महत्त्वाचा आहे. असं जाऊन येऊन किंवा कोणाला सांगून त्या कामाची गुणवत्ता तयार होत नाही. आणि अशा पद्धतीने तिथल्या ग्रामस्थांना श्रमदानाला प्रवृत्त करून आणि उत्तम गुणवत्तेचं काम करून हा त्यातला मला असं वाटतं खूप महत्त्वाचा भाग आहे. तो स्वतः ते करतो आहे, त्याला त्या विषयीची गोडी आहे आणि त्याच्यातून अनेक मागण्या ज्या आहेत की आपल्याकडे येतात. आतापर्यंत प्रबोधिनीने प्रदीपच्या पुढाकारातून एक 24 टाक्या, आता 25वी पूर्ण झाली, 25 टाक्या बांधल्या. यंदा अजून 10 टाक्यांची मागणी आहे. आणि मला निश्चितपणे खात्री वाटते की हे सगळं तो चांगल्या प्रकारे पूर्ण करेल. आणि त्यातला महत्त्वाचा भाग जो आहे की लोकांचं योगदान हे पूर्ण होईल आणि हा विषय सुद्धा वाढत राहील. आम्हाला फेरोसिमेंट सोसायटीची पुढच्या टप्प्यात सुद्धा मदत लागणार आहे. एक म्हणजे आता आम्ही टाक्या छोट्या बांधतो, 10,000 लिटर
15,000 लिटर. आमच्या लक्षात येते की आम्ही फक्त धनगर वस्ती, छोट्या पाड्या यांनाच केटर करतो, त्यांच्याच गरजा पूर्ण करतो. आता 50,000ची मागणी येते, 1,00,000 लिटरची मागणी येते. आता हे तांत्रिकदृष्ट्या कसं करायचं, याला RCC काय वेगळं डिझाईन लागेल का, त्याच्या झाकणासाठी हे सगळं लागेल का. तर माझी एक अपेक्षा असेल की आपण या मोठ्या लोकसंख्येसाठी सुद्धा केटर करू शकेल असं केरोसिमेंटच्या टाक्या बांधूया. केरोसिमेंट सोसायटीने जो बंधाऱ्याचा प्रयोग केलेला आहे त्याच्यात सुद्धा आम्हाला खूप रस आहे. अगदी आमचा भाग जास्त पावसाचा असला तरी पण बघूया कसं करता येईल. कदाचित आमचं मराठवाड्याचं काम आहे तिथे ते जास्त उपयोगी येईल. असं तांत्रिकदृष्ट्या जर केरोसिमेंट सोसायटीचं सहकार्य मिळालं तर निश्चितपणे हा विषय पुढे घेऊन जायला आवडेल. प्रबोधिनी म्हणून मला असं वाटतं की आता तांत्रिक मंडळी आपण तयार करत जाऊ गाव पातळीवरची, की जी अनेक ठिकाणी हे सगळं करू शकेल. आणि त्याच्यात नक्कीच प्रबोधिनीला योगदान जास्तीत करायला आवडेल. आणि हा विषय आपण जास्त वाढवत राहू. पुढे जिल्ह्यात वाढवू, तिथे थोडंसं मराठवाड्यात काम आहे तिथे पण वाढवू. आणि वेळोवेळी जे काय सहकार्य आम्हाला तांत्रिक लागेल म्हणून एक इंटरनॅशनल NGO आहे स्वित्झर्लंड बेस्ड. तर त्याच्यामध्ये आता गेली 10 वर्ष काम करते आणि मी मुख्यतः जेंडर इक्वॉलिटी, डोमेस्टिक व्हायलन्स या विषयाला घेऊन आम्ही सुरुवातीला 3-4 राज्यात काम करत होतो. पण आमच्या लक्षात आलं की जास्त इंडियात जाऊन काम करणं गरजेचं आहे. तर आता मुख्यतः मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांमध्ये आम्ही तिथल्या लोकल संस्थांबरोबर काम करतो आहोत. आणि त्याच्याबरोबर ॲडव्होकसी करणं किंवा काही ट्रेनिंग मॅन्युअल स्टेट लेवलला बिझनेस कमिशनला किंवा WCB ॲडव्हाइस करण्यासाठी एनकरेज करणं. आता गव्हर्नमेंटची पण रिक्वायरमेंट आमच्याकडे आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात यायला लागली. PCBचे कामं, त्या याचे डोम्स, पिरॅमिड्स. स्पेशली मी माझ्याकडे आता तसं बघितलं 40-50 एकरचे प्रोजेक्ट सगळे हाय लेवलचे डोम्स, पिरॅमिड्स. पण ते आपल्याला आता मॅन पॉवर कमी असल्यामुळे काय होतं की आपल्याला ते होत नाही. काम आहे आणि एकीकडे परिस्थिती अशी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये की इतके वर्कर्स आहे, कॉम्पिटिशन आहे. आणि मला असं वाटतं की तसं बघितलं तर मोनोपॉलीवर झालेलं आहे केरोसिमेंट. आणि जर असे जर चांगले बिल्डर्स तयार केले आपण प्युअरली केरोसिमेंट तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्कोप होणार आहे. जाधव साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढे प्रशिक्षण घेण्यासाठी पाचगणीला जाऊ शकतोस का, तिथे जाऊन ते प्रशिक्षण घेऊ शकतो का, हा पुढे विषय आपल्याला चालू ठेवायचा आहे. त्या दरम्यान मी आत्ताच फेसबुकला मेमरी बघितली तर 4 वर्ष पूर्ण झाली त्याला. मी त्याच याच्यावरती पुरस्कार जाहीर झाला. तर पाचगणीला आम्ही प्रशिक्षण घेतलं. आमचे मार्गदर्शक काय पराजय सर ज्यांनी आम्हाला वेळोवेळी सगळं हे केलं. आणि आता हे संपर्क चालूच असतो. थोडीशी अडचण आली की आम्ही लगेच पराजयरांना फोन लावत असतो. तर हा विषय जर बघितला तर गाव पातळीवरती आम्ही सार्वजनिक पद्धतीने करत असतो. एकूण प्रत्येक गावात आम्हाला नवीन व्यक्ती असतात. म्हणजे असं नाही की आता त्यांना कळलेलं आहे आणि आता सांगायची गरज नाही. प्रत्येक वेळी ते काम करत घेत असताना तेवढी शक्ती लावावी लागते आणि ते काम त्याच गुणवत्तेचं आहे ते ठेवावं लागतं आम्हाला. एकूण हे बघत असताना जे गाव पातळीवरती पाणी टंचाई आहे त्याच्यामध्ये आपण काय साठवणुकीच्या टाक्या मोठ्या टाक्या याच्यासाठी हे तंत्रज्ञान वापरतो. पण गावात गेल्यानंतर आणि ह्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर लोकांच्या असं लक्षात येतं की हे खूप सोपं आहे. त्याच्यातल्या काही तांत्रिक गोष्टी सोडल्या किंवा त्याचं मार्गदर्शन मिळालं कारण आमच्या पातळीवरती त्या गोष्टी गाव पातळीवरती करू शकतो. धान्याची पूर्वी आपण बांबूचंही विकून धान्य साठवणूक करायचं किंवा छोट्या छोट्या पाण्यात टाक्या असतील, भिंती असतील, काय संरक्षण भिंती पूर्ण जसं की कारवी किंवा बांबू वापरून चिखलला पण ते भिंती करतात. त्याच्याऐवजी हे आम्ही आत्ता वापरू शकतो. तर प्रत्येक गावात एक ठराविक कामकाज झालं की आम्हाला लगेच ते विचारायला सुरुवात करतात. याचं तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता का जेणेकरून आम्ही घराच्या भिंती किंवा माळे किंवा असं वेगळ्या काही गोष्टी करू शकतो. आणि आत्ताच परवाची टाकी पूर्ण झाली केळची 25 आकडा जो गाठला आपण तिथल्या 15 मंडळांनी ताब्यात धरला की तुम्ही आता एक आमचं प्रशिक्षण घ्या आणि आम्हाला त्याच्यातून एक छोटं घर म्हणजे त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी किंवा त्यांचा जो व्यवसाय आहे गव्हर्नमेंट काम त्याच्यात अजून त्यांना
चांगली सेवा देता येईल इतरांना अशा पद्धतीने ते आग्रह करत आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की याच्यासाठी मला पुरस्कार दिला. नक्कीच याच्यातून आता पुढे आपण सार्वजनिक जसा विषय सोडवत आहे पाण्याच्या टाकीचा, तसंच आपण वैयक्तिकरित्या इतरांना त्याच्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते अशा पद्धतीच्याही कार्यशाळा जर घेता आल्या तर त्याचं मार्गदर्शन तुमच्याकडून मिळालं. तुमच्यासारखे आपल्याला खूप लोक तयार करायचे आणि झेरो सिमेंट सोसायटीचा जो मूळ उद्देश आहे मॉडल मेंबर त्यांनी जो लागला या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं एवढंच आमच्या या सोसायटीचं. त्यामुळे तिला कधी काळजी पडणार केव्हाही कधी या झेरो सिमेंट सोसायटी सर्व जे झेरो सिमेंटवर प्रेम करणाऱ्या माणसांच्या मागे उभी होती आहे आणि असणार आहे. झेरो सिमेंट सोसायटी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला ज्या मोठ्या मोठ्या टाक्या बांधायच्या आहेत 40,000 50,000 किंवा 1,00,000 लिटरच्या त्याचे डिझाईन्स आम्ही स्टँडर्डाईज करतो आणि स्टँडर्डाईज डिझाईन तुम्हाला ऑथेंटिकली आम्ही देतो. तुम्हाला डिझाईनसाठी कुठेही वणवण भटकायची गरज पडणार नाही. साधारणपणे 10,000चं डिझाईन आमचं ऑलरेडी आता रेडी आहे, तयार आहे. वाजपेयी सरांनी आमच्याकडे करून घेतलं आणि बाकी ज्या मोठ्या मोठ्या टाक्या आहेत त्याचे डिझाईन्स आम्ही देऊ शकतो. यावर्षी प्रवीण जाधवचा जसा नंबर लागला, मला असं जाधवला सांगायचं की असे अनेक प्रवीण जाधव तयार व्हायला पाहिजे. आम्ही 10 लोकांना बक्षीस देता आलं पाहिजे आणि त्या लोकांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की चांगलं काम कसं करायचं. अशी त्यांनी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की अनेक मेसन गवंडी आमच्या मागं लागले की आम्हाला शिकवा. नुसत्या टाक्या बांधून आपल्याला थांबायचं नाही आहे, आपल्याला घरं बांधायची आहे. खेड्यापाड्यामध्ये जे लहान मोठ्या वस्तू गोठे असतात किंवा आणखी ज्या काही इतर ज्या काही लहान मोठ्या वस्तू असतात ज्या ठिकाणी मातीचा वापर आपण करतो, विटाचा वापर करतो, माती आणि विटा हे नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला टाळायचे. त्याच्याऐवजी आपल्याला हे पर्यायी तंत्रज्ञान म्हणून घ्यायचं की हे सुद्धा एनर्जी कॉन्झर्वेटिव्ह आहे, याच्यामधून मटेरियल वाचणार आहे, हे ग्रीन एनर्जीच्या जवळपास जाणार आपलं मटेरियल आहे आणि हे सोपं तंत्रज्ञान आहे. जसे पुण्याच्या भिंती आपण मानले तसं तंत्रज्ञान. त्यामुळे आपल्या खेड्यापाड्यातील लोकांना बांधवांना आपल्याला जवळ आणून हे जर तंत्रज्ञान शिकवलं तर आपल्याला जास्तीत जास्त तो आपल्या सोसायटीचा उद्देश जो आहे तो सफल होईल. आणि इंटरनॅशनल लेवलला पाहिलं तर मग बँकॉकला याचं मुख्य ऑफिस होतं आणि मग काही US काही अशा ठिकाणी याची कामं होत होती. पण मला वाटतं आता अभिमानाने सांगायला हरकत नाही की गेल्या 10 वर्षामध्ये याच्यामध्ये इतका आमूलाग्र बदल घडलेला आहे की जगाच्या तुलनेमध्ये आज झेरो सिमेंटवर सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम जर पूर्ण होत असेल तर ते भारतात विशेषतः महाराष्ट्रात किंवा पुणे सेंटर की जिथं आपलं या सोसायटीचं हेडक्वार्टर आहे. खरं तर ही ऑल इंडिया लेवलचीच सोसायटी आहे. सोसायटी म्हणण्यापेक्षा हा फर्स्ट आहे. पूर्णपणे कुठले कमर्शियल काम या ट्रस्टमार्फत घेतलं जातं, फक्त तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार आणि मग त्याला जे काही डिझाईन्स लागतील तर काही ट्रेनिंग प्रोसेस मागे काय आपण केलेली होती अशा स्वरूपाची कामं केली जातात. 2 अनुभव सांगतात आपल्याला जास्ती वेळ घेत नाही. शासकीय सेवेत असताना साधारणतः 2010-11च्या आसपास मी बुलढाण्याला होतो आणि तिथं मग आमचे जे त्यामुळे इंडिव्हिज्युअल स्कीम एक मोठी डिझाईन करायची आणि कंपाऊंड त्याचं जे होतं ऑलमोस्ट जवळजवळ एक 8 मीटर बाय 20 मीटर एवढ्या आकाराचं मोठं कंपाऊंड कॉलमलेस कुठेही कॉलम नको आहे आणि मोठमोठी मशिनरी तिथं पंप्स आणि ठेवायचे असतात आणि गॅन्ट्री असतात. तर त्याला कंपाऊंड बांधून तयार होतं. रूप स्ट्रक्चर बांधायचं राहिलं त्याचा असं डिझाईन वगैरे सगळं होता 30-35 लाखाचं एस्टिमेट शिल्लक होतं. याची नुकताच सुरुवात झाली होती. आपण एक प्रयोग करतो शासनामध्ये प्रयोग करायचं लोकांचे क्वेश्चन करून ते करून घ्यायचं किती कठीण असतं पण असतं. पण त्यावेळेला धाडस केलं. सोसायटीच्या सगळ्या व्यवस्थित खूप मदत केली. डिझाईन्स खूप विशेष टाकावं डिझाईनसुद्धा ऑथेंटिकली कुणी आपण करायचं इथंपासून प्रश्न आहे आणि शासनामध्ये इथं सर्वसाधारण लोकांच्या पैसे पडत. पण मग ते धाडस करून एक सेमी सर्क्युलर डोम अशा पद्धतीचं आम्ही डिझाईन केलं आणि जे 32 लाखाचं एस्टिमेट होतं 12 लाख काम झालं आणि त्याला कुठलेही सेंटरिंग किंवा फॉर्मला त्याची आवश्यकता भासली. जो कॉन्ट्रॅक्टचा होता ते काम केंद्रात घेतलेलं होतं त्याच्याच 4-5 लोकांना पुण्यात बोलून त्यांना प्रशिक्षण दिलं. त्यांना तिथे मिळून त्यांच्याकडून ते कामं करून घेतली आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने आजही लोक आहे.
असंच म्हणून आणखी एका पंप हाऊस होतं. नाशिकजवळ एक पुणं जो प्रकल्प आहे तिथं म्हणजे असं कॅनलच्या लाईनिंगसाठी की हे मटेरियल अतिशय वॉटर लाईट असल्यामुळे त्यांची कंडिशन वापरली जातात त्यामुळे त्याला क्रॅक पडू शकत नाही किंवा ते क्रॅक अरेस्ट करते. म्हणून हे खूप चांगलं मटेरियल विशेषतः पाण्याच्या संबंधाचे बांधकाम असतं तिथं खूप उपयोगी पडतं. तो एक चांगला यशस्वी प्रयोग आणि एक पायलट म्हणून त्यांनी लागू केलेला आहे. आणि मग तिथून पुढं बरेच याचा विशेषतः पब्लिक सेक्टरमध्ये याचा प्रचार वाढावा म्हणून आपण प्रयत्न केलेले सेमिनार्स वर्कशॉप शासनाकडून एक हँडबुकसुद्धा आपण त्याला पब्लिश केलेलं आहे. विशेषतः डिझाईन मॅन्युअल आणि जे टेक्स्टबुक्स आवश्यक असतात नवीन कुठले आर्किटेक्टला किंवा डिझाईन हे सगळं आता सोसायटीमार्फत उपलब्ध आहे. मला वाटतं 8 ते 10 नॅशनल सेमिनार्स या सोसायटीने अरेंज केले. 2-3 इंटरनॅशनल सेमिनार्ससुद्धा अटेंड केले. सोसायटीच्या मार्फतच मी त्या दृष्टीने मागवलं आहे की ब्राझीलला एक इंटरनॅशनल सेमिनार 2017ला झाला. त्यावेळेला सोसायटीच्या 19 त्यावेळेला सोसायटीच्या वतीने म्हणून किरोड ॲड्रेससाठी इन्व्हाइट केले गेलं होतं आणि त्याला जायचं पण संधी मिळाली आणि तिथंच साधारणतः मला जागतिक स्तरावरचा आढावा घेऊन एक आवाका लक्षात आला की याच्यामध्ये आपल्याला अजून किती स्कोप आहे. 2 गोष्टी बघायच्या काही वर्षांच्या भाषणामधून मला जाणवलं की एक म्हणजे मॅनपॉवरची अडचण आणि दुसरं म्हणजे याचा प्रचार आहे की ग्रामीण भागात विशेषतः कसा चांगल्या पद्धतीने करता येईल. मॅनपॉवरच्या बाबतीत तंत्रज्ञानाचं मूळच असं आहे की ग्रामीण भागात तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध व्हावं आणि त्यांना आत्मसात करता यावं अशा पद्धतीचंच हे तंत्रज्ञान. याला कुठलीही मोठी मशिनरी अगदी मिक्सर पण फार मोठा लागेल आणि सहज एखादा नियमाचा जो तुमचा गणपती किंवा मिस्त्री असतो तो सुद्धा थोडंसं प्रशिक्षण घेऊन हे काम सहज करू शकतो. आणि मग ग्रामीण भागातल्या तरुणांना हे शिकून त्यांना स्वतःचा व्यवसाय त्यातून उभा करता यावा इतपत त्याला प्रशिक्षण मिळावं हा खरा मूळ उद्देश म्हणून त्या सोसायटीत स्थापनेच्या वेळेस सुद्धा होता. त्याच्या पुढं जाऊन मग हळूहळू काही बिल्डर्स आर्किटेक्ट्स यांना इन्व्हाइट करून आपण याची माहिती आणि डिझाईन तंत्रज्ञान द्यायला सुरुवात केली. तर इरिगेशन डिपार्टमेंटचं डिझाईन ऑफिस आहे नाशिकला तिथं एक वेगळा सेल सगळी तयार केला आणि मग स्ट्रक्चर्स त्यांच्यामार्फत डिझाईन करण्याची पूर्ण व्यवस्था आपण उभी केली. आणि मग आज त्याचा चांगला उपयोग विशेषतः PWDमध्ये पण काही बिल्डिंगचे कंपोनंट्स कॉर्पोरेशनमध्ये तुमचे मॅन्युअल कवर्स असतील पेमेंटचे वेगवेगळ्या ग्रुपाचे पेमेंट असतील काही हे पाईपलाईन असतील अशा ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. मॅनपॉवरच्या बाबतीत आता थोडंसं काळानुरूप बदल त्यामध्ये होणं अपेक्षित आहे असं मला एक थोडंसं वाटतं आहे. आणि सगळ्या ऑर्डर की त्या दृष्टीने तर आपल्याला लेबरवरती निदान विसंबून न जाता थोडंसं त्यात काही पार्ट मेकनायझेशन आपल्याला जर करतात विशेषतः प्लास्टरबाबाच्या तुमच्या अडचणी येतात की त्याला काही ट्रेनिंग असल्याशिवाय ते चांगलं होणार नाही. पण त्यात जर थोडंसं एक हंडी फार मोठी मशिनरीची आवश्यकता नाही पण एखादा हंडी प्लास्टर मशीन एअर कॉम्प्रेसरला जोडून अशी काही डेव्हलप करता आली तर बऱ्यापैकी आपली लेबर डिपेंडन्सी कमी होईल क्वालिटी वाढेल आणि काम आणखी चांगल्या रीतीने करता येईल. तर तसे थोडेसे प्रयत्न मला काही व्हायला हवं. आणि दुसरं असं की याच्यामध्ये पण याचा वापर आणि तो वाढवण्यासाठी पुण्यामध्ये जसं आपण ज्ञानप्रबोधिनी कार्यक्रम ग्रामीण भागात खूप चांगलं सुरू केलं आणि मुख्यतः तुमचा ग्रामीण भागात जो कनेक्ट आहे त्याचा खूप चांगला उपयोग करू शकतो. विशेषतः ग्रामीणमध्ये सांगितलं स्विस गेट त्या माध्यमातून महिलांच्या संपर्कात तुम्ही कसले असतात तर तो महिला वर्गासाठी हा त्यांना सेल्फ सस्टेन होण्यासाठी उद्योग म्हणून सुद्धा द्यायला हरकत नाही. इतका चांगला बिझनेस याच्यातून होऊ शकतो अगदी सहज. तर तसे निश्चितपणे जे काही मदत लागेल ती सोसायटीकडून निश्चित मिळेल. आणि पुण्यामध्ये जे आपले काही बिल्डर्स असोसिएशन्स आहेत आर्किटेक्ट्स असोसिएशन आहेत म्हणजे डिझायनर्सचे असोसिएशन्स आहेत या सगळ्या संघटना आहेत क्रीडाही आहेत त्यांना आपण संपर्क साधून त्यांच्यासाठी जर काही स्वतंत्र वर्कशॉप किंवा असे आले त्याचा मला चांगलं होतं आपल्याला प्रचारासाठी मिळू शकतो.
अशी उल्लेख झाला आज तिथं वस्तू नाहीत, पण जे आपले उपयोग म्हणता येतील आपल्या सोसायटीचे मुलांची त्यांचं खूप मोठं योगदान या प्रचारामध्ये आहे. त्यांनी कुठल्याही तांत्रिक क्लिष्ट गोष्टी किंवा तुमचं वेबिनार सेमिनार डिझाईन पुस्तक याच्यातलं अडकता थेट कामाला सुरुवात करून 40,000 टाके आजपर्यंत त्यांनी विशेषतः कोकण भागात बांधले. खूप मोठं काम त्यांच्याकडून होतं आहे. तर अशांच्याकडून आपल्याला पूर्ती घेऊन अनेक आपल्याला अशी जी काही तरुण मुलं आज संस्था असतील की इतर असतील त्यांना आपल्याला स्वतःच्या बाळाबरोबर आणण्यासाठी निश्चितपणे मदत करता येईल. आणि तशी सोसायटीकडून दिली जाईल याची मलाही खात्री आहे. मी आता सर्व झालो त्यामुळे कसाही बरोबर आहे. कुठल्याही कामासाठी याबाबत काही मदत लागली काही सगळ्याला विशेषतः जेव्हा असा एखादा गाव पातळीवर म्हणण्यापेक्षा एखादा वॉटर शेड केला आपण पूर्ण वॉटर शेडचं डेव्हलपमेंट अशी तुम्ही लोकांना जाऊन सांगितलं काही भागात टँकर चालू होते काही नाही. मग आपण वॉटर शेड म्हणून एकत्रित एक इंटिग्रेटेड प्लॅनिंग जर केलं तर मग हा टँकरचा प्रश्न कायमस्वरूपी आपण निश्चितपणे काढू शकतो. त्याच्याबाबत एक आपण एक योजना पण तयार केलेली आहे. मी इतर झाल्यानंतर आताचे जे जलसंधारण मंत्री आहेत त्यांच्याकडे पण दिलेली आहे. आणि ते आता जशी करून ते जलयुक्त शिवार योजना त्याच पद्धतीने पण जलसिमेंटच्या तंत्रज्ञानाचा वापर करून छोटे छोटे बंधाऱ्यांची चेन त्या वॉटरशेडमध्ये बनवायची. त्याच्यामध्ये सगळं त्याचा पाण्याचा हिशोब मांडायचा आणि पूर्णपणे सायंटिफिक पद्धतीने त्याचं प्लॅनिंग आणि डिझाईन करून मग त्याची वाटणी करायची. अशा पद्धतीचा हा एक योजना आहे. ती जर आपण ज्ञान पद्धतीने किंवा इतर अशा NGO आहेत त्यांच्या माध्यमातून जर आपण केली आणि शिवाय स्टोर चालू खूप चांगलं कार्य यामध्ये होऊ शकतं. अवॉर्डच्या बाबतीत कल्पना खूप चांगली आहे की जे प्रत्यक्ष काम करणारे आहेत त्यांना जास्ती गरजेचं आहे आणि त्याच्यातून मग आणखी त्यांना चांगली काम करण्यासाठी निश्चितपणे स्फूर्ती यावर्षी आता कल्पनामधून निश्चितच लोकांच्या उपस्थितीवर अडचणी असल्या तरी खूप चांगले स्ट्रक्चर्स बांधले गेलेले आहेत. आधीचे जे अवॉर्ड्स वगैरे पाहिले आपण आपली घरामध्ये काही बनवले असतील किंवा आपले जे बरोबर जात होते काही बांधलेले सोसायटीज असतील असे खूप इनोव्हेटिव्ह टाईपचे डिझाईन्स असे या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांनी तयार केले. तर असेच पुढे आणखी ते निश्चितपणे वाढत जातील. पुन्हा एकदा मी प्रदीप आणि आपल्या सहकार्याचं आम्ही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला इथे बोलण्याची संधी दिली आपण